लक्षात ठेवा या गोष्टी महत्त्वाच्या किचन टिप्स। नमस्कार मैत्रिणींनो, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नंबर 1, भरतासाठी वांगी चांगली भाजली जावी यासाठी वांग्यांना तेलाचा हात लावावा व त्याला काटे चमच्याने 6 ते 7 होल पाडावे की वांगी छान भाजली जातात। नंबर 2, वरणाची डाळ शिजवताना त्यात 1 चमचा तेल व हळद घातली की डाळ पटकन शिजते व मऊ होते। नंबर 3, मसाले वाया जाऊ नये आणि वर्षभर टिकून राहावे म्हणून काचेच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवा, यामुळे मसाले जास्त दिवस टिकतात। नंबर 4, माठातील पाण्यात मोगऱ्याची 1 ते 2 फुले टाकून ठेवायची। ते पाणी प्यायला छान लागतं व थंडही लागतं आणि वाळा माठातल्या पाण्यात टाकून ठेवल्यास तेही पाणी छान थंड लागतं। नंबर 5, तोंडात फोड आल्यास दुधावरील साय किंवा मध त्या जागी लावा, याने आपल्या तोंडाला आराम पडतो। नंबर 6, वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंगाचे तुकडे टाकून ठेवा। नंबर 7, कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे। प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये। या व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे। बटाट्यांना कांद्याबरोबर ठेवू नये, ते लवकर खराब होतात। नंबर 8, गव्हाला उन्हाळ्यामध्ये कीड लागते तर त्यासाठी त्यामध्ये 5 ते 6 लाल सुपाऱ्या टाकून ठेवाव्या की याने गव्हाला कीड लागणार नाही। नंबर 9, फ्रीजमध्ये आलं ठेवून सुद्धा खराब होत असेल तर उन्हात वाळवून नंतर हवाबंद डब्यात ठेवा, मग फ्रीजमध्ये ठेवा। असे केल्याने आलं जास्त दिवस टिकते। नंबर 10, चटणी बनवताना 2 चमचे दही टाकल्यास चटणी काळी पडत नाही, मस्त हिरवी व ताजी राहते। नंबर 11, साखरेच्या डब्यात 6 ते 7 लवंग आणि 6 ते 7 राजमा घालून तुम्ही ठेवू शकतात, यामुळे साखर ओली होणार नाही आणि बराच काळ टिकेल। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।